बोलतोय सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने, सामाजिक समतोल बिघडता कामा नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे. आम्ही पाहतोय सरकार हा प्रश्न कसा सोडवतोय. राष्ट्रवादी म्हणून तुमचा पक्षाचा पाठिंबा असणार आहे की नाही ओबीसीच्या आंदोलनाला? जसं तुम्ही जरांगेंना असं आहे की आपण हा प्रश्न अमिकेबली सुटला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसींनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी. त्याचबरोबर जरांगेंच्या बरोबर ज्या सरकार आम्हाला माहित नाही सरकारने त्यांना काय कमिटमेंट दिले त्या बाबतीत म्हणजे दोन्हीमध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. ओबीसी याशिवाय दुसरं पण आहे ते म्हणाला की जे काय बोलायचं असेल ते बोला आपल्यामध्ये बोला पण सोशल मीडियावरती बोलू नका. जे बोललो तेच आहे. मला माहित नाही की आमदार येणार आहेत किंवा काय याच्याविषयी मला कल्पना नाही आहे. तर सांगलीमध्ये जोडगोळीला तुम्हाला माहिती तुमच्या मतदारसंघात येऊन मोठ्या घोषणा केल्या काय प्रत्युत्तर असतं मी सांगत नाही. मी लहान माणूस आहे माझे काही ओबीसी आरक्षणाधरूनच किती झाले तर ते आमचे काँग्रेस हा मित्र पक्ष आहेत त्याच्यातलं कुणी काही बोललं त्यावर मला उत्तर देणार नाही मी आवश्यकता येईल. सगळ्यांना माहिती आहे काय कशामुळं काय कुणाचं झालंय ते त्यामुळं त्या बाबतीत मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. याच्यावर आवश्यक ते सगळ्यांनी बोलून झालेलं आहे. रोहित पवार म्हणते की अधिवेशनानंतर राज्यात महायुती अस्तित्वात राहणार नाही. तुम्हाला काय वाटते की महायुती मला माहित नाही काही तपशिलात काय कशाबद्दल कोणती माहिती त्यांच्याकडे आहे ते मला माहित नाही त्यामुळे मी बोलणं योग्य नाही. काही आमदार फोन करतात बोलतात पण असं काही कोणी इकडे येतो असं अजून माझ्याशी बोललेलं नाहीये. उगाच आपलं खोटं सांगणं बरोबर नाही. ओबीसी आरक्षणाचे राजकीय पडसाद मांडतात कारण फडणवीसांनी एक पत्र लिहिल्याचं कळतंय की पंकजा मुंडेंना ओबीसी म्हणून आता संधी द्यायला हवी. भाजपात जो मराठवाड्यात फटका बसला त्याच ओबीसी समाजाला परत एकदा सोबत घेण्याचा भाजपचा प्लॅन आहे असं दिसते कारण पंकजा मुंडेंना संधी द्या असं पत्र फडणवीसांनी लिहिल्याचं कळतंय. मला प्रश्न कळला. पंकजा मुंडेंना संधी द्यावी भाजपकडून राज्यसभेवर किंवा इतर ठिकाणी कारण ओबीसी समाज नाराज आहे मराठवाड्यात आपल्याला फटका बसला असं फडणवीसांनी केंद्रात मागणी केल्याचं कळते. ओबीसी समाजाला पुन्हा एकत्रित करण्याचा भाजपचा प्लॅन आहे राज्यात असं वाटतं. ओबीसी काय खेळत यावेळी आम्ही ज्या निवडणुका लढवल्या त्या ओबीसी समाजाच्या अनेक घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचा जनतेनं दिलेला हा जो विजय आमच्या पारड्यात टाकलाय त्यात ओबीसीचा वाटा सर्वच घटकांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळं त्यात काही लोकांना जर ठराविक समाज एका बाजूला न्यायचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांचा राजकीय स्वार्थ आहे असं मी समजतो. कारण मुद्दा असा आहे सुरुवात बीड पासून झालेली आहे. जरांगेंनी काही प्रक्षोभक वक्तव्य केले त्यांच्या आंदोलनात त्यामुळे मराठवाड्यात तसंही तो प्रांत थोडा त्या पटडीतला आहे त्यामुळे जातीवाद वाढत गेला. बीडच्या लोकसभा इलेक्शन मध्ये त्याचा अगदी स्फोट झाला. त्यांना जास्त माहिती ते बीडवालीच आहे आणि त्याचं परिणिती ऍक्शनची रिॲक्शन आता आपल्याला बघायला मिळते. जरांगेंनी जी विधानं केली ती त्यांच्या ज्या कारणासाठी संघर्ष करतायत त्यावर आधारितच होती. त्यांनी काही राजकीय विधानं केली असं मला ऐकू वाटतं पण दोन्ही समाजात वाद होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि कुणावरही अन्याय होणार नाही ती भूमिका सरकारने दाखवली पाहिजे.
या या मला पकडत राष्ट्रवादीचे आहे ओबीसी मला काय प्रश्न आहे ना? हा हो भरपूर प्रश्न आहेत. 2 मिनिट सचिन एकच मिनिट तुम्ही थांबायचं तर थांबा. चला करूया का सुरू सर सर्व नवनिर्वाचित बाबा सर तुमची परवानगी घेऊन बाबा सर करायचं सर बोला बोला सर्व खासदारांची नवनिर्वाचित खासदार असतील किंवा इतर राज्यातले नेते असतील तुम्ही स्वतः साहेबांनी बैठक बोलली आहे. काय बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे? कुठल्या अनुषंगाने बैठक होईल? आणि नव्याने निवडून आलेले सर्व खासदारांना निमंत्रित केलेलं आहे आणि एकंदरच राज्यात विधानसभेची पुढची तयारी करण्याच्या विषयी पावलं टाकण्यासाठी नियोजन करण्यासाठी आजची बैठक आहे. अजेंडा काय आहे? सांगितलं तयारीमध्ये आपण किती जागा लढवायच्या, किती नाही लढवायच्या, किती तुला द्यायच्या याविषयी चर्चा होणार आहे का? ते आम्ही असेच करतोय आणि महाराष्ट्रातलं काय चित्र आहे हे आम्ही समोर ठेवू सगळ्यांच्या. त्यातनं अंदाज येईल काय करता येईल काय नाही, पण अजून आम्ही आकडा नक्की केलेला नाही. पवार साहेब आता बारामतीचा दौरा करून आले की याआधी पण त्यांनी केला होता आणि प्रत्येक ठिकाणी जाताना त्यांनी प्रत्येक भागात शेवटी असं सांगितलं की आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे, विधानसभेची तयारी सुरू केली. त्याचवेळी बारामतीमधलं देखील बारामतीचा जागा बदलायचा अशी लोकांकडनं मागणी होत होती. तर तुमच्याकडनं कुठल्या जागाची तयारी आहे की जो बारामतीमध्ये तुम्हाला देता येईल? तिथला बारामतीचा स्थानिक निर्णय स्वतः पवार साहेब लक्ष घालून निर्णय घेतील. तिथला निर्णय झाल्यावर पक्षाला ते कळवतो. म्हणजे तुम्ही स्वतः देखील काय थोडंसं किंवा माझ्या आता काय 4 महिने राहिले वगैरे वगैरे असं काय काय बोलला होता, काय पुढे काही संघटनात्मक बदल अपेक्षित आहे? हे नियमित प्रक्रिया असणार आहे? काय आहे की तुम्ही माझं भाषण नीट ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की 4 महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे आणि 4 महिने सर्वांनी संघटितपणाने राहावे, वेगवेगळे सूर निघू नये आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी एक समर्थ पर्याय आहे हे चित्र जावं अशा आशयाचा तो अर्थ होता. 4 महिन्यानंतर मी मुख्यमंत्री होणार आहे असं काही पॅनल लागतात असं नाही म्हटलं मी. तुम्ही नाही म्हटलं, कार्यकर्त्यांच्या मनामधली मुख्यमंत्रीपेक्षा सत्तेत महाविकास आघाडी येणं याला आमची प्रायोरिटी आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे त्यावेळी लोक सगळे बसून ठरवतील. आज त्याची घाई कुणी करण्याची गरज नाही आणि सरकार येण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व आम्ही सगळे करणार आहोत. सर हे महाविकास आघाडीचं झालं पण महायुतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अलबेल नसल्याच्या खरं तर बातम्या समोर येतात. त्याचे 2 उदाहरणं देतात. रामदास कदमांनी काल असं म्हटलं की भाजपच्या हट्टीपणामुळे आमच्या 4 ते 5 सीट कमी झाल्या आणि आज हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हणाले की एकनाथ शिंदेमुळे अनेक जागा आल्या, एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालतायत. या सगळ्या गोष्टीवर महायुती एकनाथ शिंदेमुळेच खरं तर ती जागा निवडून आली. ज्या जागेवर वायकर वर्सेस जो कीर्तिकर वाद चालू होता त्या शिंदेनी लक्ष घातली किंवा हातकणंगलेची जागा असेल हे तिहेरी लढतीमुळे निवडून आलं नाही तर तुम्ही निवडून या सगळ्या गोष्टीवर वाटतं की महायुतीत विधानसभेपर्यंत अलबेल राहणार नाही. या सगळ्या गोष्टी काय माहित नाही आता काय ते शेवटी सत्ता संपत्ती सगळ्यांना एकत्रित ठेवते आणि वेगवेगळ्या मार्गाने कुणी किती पैसे गोळा केले हेही या लोकसभेत चित्र दिसलेलं आहे. लोकांच्या मतापेक्षा बाकीचेच प्रभाव वाढले आणि त्यामुळं लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातले वेगवेगळे पक्ष कसे आहेत. त्यामुळे त्यांच्यात आता 3 पक्षात काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही, पण आमची महाविकास आघाडी एकसंघ राहील असा आम्हाला विश्वास आहे. सर ओबीसी मराठा राज्यात वाद सुरू आहे. सरकार आणि म्हणतात की सगळ्या पद्धतीच्या तडजोडी करण्यात सगळ्या जागा निवडून कराव्या लागतात. निगोसिएशन असेल किंवा जागेचं डिस्ट्रीब्युशन असेल किती जागा ते अजून आम्ही ठरवलेलं नाही. आम्ही योग्य वेळी तो आकडा सांगतो.
सर, राज्यात अजून एक प्रश्न जो आहे विद्यार्थ्यांचा काही गैरव्यवहार आला ते विद्यार्थी तुम्हाला भेटणार नाही. 7 बालटी आणि महाज्योतीचे जे फेलोशिप आहे किंवा स्कॉलरशिप आहे त्या राज्य सरकारकडून अजूनही गेल्या 2.5 वर्षापासून देण्यात आलेले नाहीत. याबाबत काही आढावा घेणार आहे? माझ्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या आहे. विधानसभेत आम्ही हा विषय काढणार आहोत. या तिन्ही घटकातल्या लोकांना स्कॉलरशिप गेलेल्या नाहीत. आता नीटचा मोठा महाघोटाळा देशातल्या विद्यार्थ्यांच्या माथी मारला. स्पर्धात्मक परीक्षा आणि ज्या बाहेर आउटसोर्स करून घेतलेल्या परीक्षा आहेत तिथं तर सर्रास 2 नंबरचे व्यवहार करून मुलांना पास करण्याचे उद्योग चालू आहेत. हे सगळंच भारतातल्या नव्या पिढीसाठी हानिकारक आहे आणि कष्ट करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणार आहे. आणि म्हणून देशभर आता नीटच्या गोंधळामुळे फार प्रचंड चीड लोकांच्यात आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या बाबतीत देखील आहे. सर, तिकडे मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं क्लिअर कट वाद आपण बघतोय गोष्टीवर. 2 आंदोलन अगोदर जरांगेचं आंदोलन झालं, त्यांना सरकारने सीएम तिथे गेले, एंटरटेन केलं, पवार साहेब गेले, पण ओबीसी आंदोलन सुरू आहे. 9 दिवस कोणी जात नाही असे ओबीसी बांधवांची भावना. आज त्यांनी घोषणाबाजी केली ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आले तेव्हा तिथले सीएम हे जातीवादी आहे. त्यामुळे आता जरांगे म्हणतात की माझं आंदोलन बंद पाडण्यासाठी भुजबळ हे सगळे घडून आणतात. नेमकं काय चाललंय? नाही, आता सरकार त्यांच्याशी बोलतंय. सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने. सामाजिक समतोल बिघडता कामा नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे. आम्ही पाहतोय सरकार हा प्रश्न कसा सोडवतोय. पण राष्ट्रवादी म्हणून तुमचा पक्षाचा पाठिंबा असणार आहे की नाही ओबीसीच्या आंदोलनाला? जसं तुम्ही जरांगेंना असं आहे की आपण हा प्रश्न ॲमिकेबली सुटला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे. आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसींनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी. त्याचबरोबर जरांगेंच्या बरोबर ज्या साहेबिन डोले सुरुवात करा. आज बैठक आज माननीय शरद पवार साहेबांनी जे सर्व सन्मान्य जे खासदार निवडून आले खासदार आणि आमदार यांची बैठक बोलावली आहे. आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 10 पैकी 8 जागा आमच्या निवडून आल्यात. आता पुढील काळामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे विधानसभेच्या बाबतीत चर्चा नक्कीच होईल. आणि या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा आपल्याला सर्वांना कल्पना आहे की या विधानसभेच्या निवडणुका या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि जे मित्रपक्ष आहेत हे एकत्रपणे येऊन आम्ही लढणार आहोत. आणि या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 100% महाविकास आघाडीची सत्ता येईल अशा प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे. त्याच्यामुळे आज प्रिलिमिनरी पहिली बैठक लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर होत आहे. तर पुढच्या विधानसभेच्या बाबतीत चर्चा बहुतेक होईल असं दिसतं. आता कसं आहे की ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेमध्ये लागले त्याच्यामुळे जे आमदार आमच्यातनं तिकडे गेले होते त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुळबुळ आहे. अनेकांचे फोन प्रांताध्यक्षाला येतात, आम्हाला सर्वांना येतात. तर पुढील काळामध्ये पाहू काय काय होतं काय काय नाही, काय पक्षाची भूमिका आहे ती ठरेल. आता आजच्या बैठकीमध्ये कोण अपेक्षित आहेत म्हणजे प्रामुख्याने म्हणजे राज्यातले सगळे खासदार नवनियुक्त खासदार पदाधिकारी आणि काय आमदार आहेत खासदार जे प्रमुख मंडळी आहेत ती सर्व आजच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी त्यांना बोलावलं आहे. विधानसभेच्या फागुण्याच्या दृष्टीने विदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे विदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 जागेवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले आहेत. आणि तशा पद्धतीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण होतं. या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली. आमच्या विदर्भामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात होतो, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, संत्र्याला भाव नाही. इकडे अनेक भागामध्ये कांद्याच्या बाबतीत तशाच प्रकारची परिस्थिती, कांद्याला भाव नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी नाराज होता. मोठ्या प्रमाणात महागाईमुळे सर्व जनता नाराज होती. बेरोजगारीमुळे आमचे युवक नाराज होते.
मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रातले बाहेर गेले, त्याच्यामुळे बेरोजगारीमुळे युवकसुद्धा नाराज होते. त्याच्यामुळे या संपूर्ण सर्वाच्या बाबतीत त्या निमित्तानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे गेलो आणि त्या निमित्तानं आम्हाला अतिशय चांगला 31 जागा महाविकास आघाडीच्या 48 पैकी निवडून आलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती राहील असं दिसतं. सर, राज्यात पोलीस भरती सुरू आहे अनेक ठिकाणी आणि पाऊस होतोय. अमरावतीसारख्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडला, त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं की परीक्षा पुढे ढकलावी. नाही, जिथे पावसामुळे अडचण येत असेल, आम्ही सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती, मी गृहमंत्री असताना सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या ठिकाणी पावसामुळे फिजिकल घ्यायला अडचण आहे त्याच्यामुळे काही दिवस आपण ढकलू शकतो, पण जिथे चांगलं वातावरण आहे, चांगल्या पद्धतीनं तिथे फिजिकल घेता येऊ शकतं त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. आता लोकसभा निवडणुकीनंतर कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ हे महाविकास आघाडीमध्ये पण सुरू झालंय. आमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नाही आणि कोणी छोटा भाऊ नाही. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी अशा स्वरूपाचा दावा केला होता आणि आता काँग्रेसच्या अधिक जागा आल्या, त्यामुळे आमचा दावा अधिक विधानसभेमध्ये असं देखील बोलले होते. काही नाही, आमच्या पक्षामध्ये सर्व भाऊ समान आहेत, कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. धन्यवाद. तसेच मराठा वाद जो आहे तो पेटलेला पाहायला मिळते. तिकडे जरांगेंचं आंदोलन सुरू असताना गेल्या 7 ते 8 दिवसापासून लक्ष्मण हाके ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसले. कसं बघता सरकार या दोन्ही समाजासाठी अपयशी ठरले असं वाटतं तुम्हाला? मी ओबीसी आहे, मागासवर्गीय, पण माझी पहिल्यापासून भूमिका होती की महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडू नका. तो कोणीही असो, पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जाती व्यवस्था आहे आणि ती जाती व्यवस्था एकत्र राहत होती. गावामध्ये मराठी होते, गावामध्ये नावी होते, गावामध्ये लोहार होते, गावामध्ये कसाई होते, तांबट होते, सगळेच होते गावामध्ये. वाणी होता, कुंभार होता. ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची कामं ह्या माध्यमातून झालं आणि हे सरकारनेच केलं सगळं. हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे. याला भडकव, त्याला भडकव, याला आग लाव, त्याला आग लाव, याला सगळं हातात. सर, काय आव्हान कराल ओबीसी समाजाला? आणि माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्या. कारण नसताना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कुणीही करू नये. सगळे शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा आणि सरकारनेही उगाच अर्ध्या जणांना इथे पाठव, अर्ध्या जणांना तिथे पाठव, अर्ध्या जणांना हे बोलायला सांग, अर्ध्या जणांना हे बोलायला सांग, हे असलं करू नये. हे धंदे वाईट आहेत. माझ्या संपर्कात एकही माणूस नाही. ज्यांच्या संपर्कात असतायत ते बोलतायत. मी कुणाशी बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही नाही. तुम्हाला वाटते का गेलेल्या आमदारांना परत घ्यावं आले तर घेणार का? ही श्रींची इच्छा. राष्ट्रवादीला नेहमी आरोप होता या पक्षावर की मराठ्यांचा पक्ष होते, पण तुमच्यासारखे ओबीसी नेते ज्यात आहेत यापूर्वी होते, पण आता जे राज्यात विशेष करून मराठवाड्याची स्प्लिट झाला, क्लिअर मराठा वर्सेस ओबीसी, सगळ्यांना अपेक्षा होती की आपण तिकडे जाल. मी स्वतः सुप्रियातांनी सांगितलं होतं आम्हाला, आम्ही विचारलं की तुमचं कोणी जाणार काय, तेव्हा जितेंद्र आव्हाड जातात. आताच आपण गेला जाणार काय? जाणार ना, मी का नाही जाणार. विधानसभेसाठी आम्ही सगळे दौरे करणार. राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काही चर्चा काही नाही. प्रदेशाध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. त्याच्यासाठी ही बैठक नाही. ओबीसी समाजाचा विषय काढला. भाजप पुन्हा ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे, कारण पंकजा मुंडेंना संधी द्या असं. भाजप कुठलं कार्ड कधी खेळेल, पण प्रत्येक वेळा 3 पत्त्याच्या डावामध्ये आपलेच एक्के निघतील असं काय समजू नका. जुगार खेळण्याची जी सवय लागली आहे ना, ती भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही. बारामतीचा दादा बदला म्हणून सगळे कळत. तुम्हाला पण असं बदला वाटते का दादा? अजून निवडणुकीला 3 महिने वेळ आहे. वाट बघूया, थोडं शांतपणाने त्याचा विचार मंथन करूया, मग बोलूया. जरांगे सारखे व्यक्तिमत्व होते की माझं आंदोलन संपवण्यासाठी ओबीसीचं आंदोलन मोठं केलं जातं वगैरे आणि भुजबळांना शिवाय देणं वगैरे, ते त्यांचं नेहमीची स्टाईल ओबीसी नेत्यांना शिवाय
मी या विषयात सुरुवातीपासून एकच म्हणणं मांडत चालू आहे की संविधानाप्रमाणे जे करता येईल ते करावं. संविधानाच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. आणि कृपा करून कोणीही, मी भुजबळांवर पण टीका केलेली त्यावेळेस जेव्हा ते बोलले की नाव्याने आता केस काढू नये, असा तुझा भाव द्वेष शेवटी आर्थिक नाडी बाराबलुतेदारांची जोडलेली आहे आणि ती समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर आहे. आपण ह्या देश म्हणजे गावातली अर्थव्यवस्था मोडकळीस काढू, हे सगळं मान्य आहे, पण आज ते सगळं विस्कटलंय तिकडे मराठवाड्यात दिसतंय. हे थोडे दिवस दिसेल विस्कटल्यासारखं. तो जोरात पाऊस आल्यावर आपल्याला कसं वाटतं आता पूरच येणार आहे, पाहून जातं, परत जमीन थंड शांत असते. कसं आहे, तोपर्यंत लोक आपापले राजकीय कोळे बांधून गेले, लोकसभेत बांधून घेतले गेले, ठरवून ओबीसी उमेदवार पाडले गेले. मग आता ओबीसी जनता विचारते ओबीसी नेते कुठे जातात? ओबीसी नेते आहेत ना, कुठे जाणार आहेत ओबीसी? जातीला सोडून जाऊच कशी शकतात. पण ज्याची भूमिका असते, माझी भूमिका आहे, मी भूमिका आज घेत नाही आहे. ज्या दिवशी हे सगळं सुरू झालं तेव्हा मी बोललो होतो की भुजबळ जे बोलतात ते चुकीचं बोलतायत. असं आहे की ओबीसीचं आरक्षण हे कोणीच काढू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जे काही कॅबिनेटमध्ये निर्णय होतात त्याला खुलेआम विरोध करून कॅबिनेटमधनं बाहेर पडायला पाहिजे. ते करायचं नाही आणि उगाच बाहेर येऊन भाषणं करायची, बरोबर नाही. ते जाऊ द्या आता, हे आहे का, माझा समर्थन मी आता जाहीर करतोय. पार्टी सारथी महाज्योती PhD विद्यार्थी यांना गेले अनेक वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही. भिडेवाड्यापासून ते मुंबईपर्यंत चालत जाणार आहे. माझ्या या लोकांना पूर्ण समर्थन आहे. हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. हे सरकार मागासवर्गीयांचं शिक्षण बंद करू इच्छितं. हे एवढी पोरं PhD ला बसतायत, एकही पोराला फी मिळत नाही. ते जगायचं कसं, पुढे जायचं कसं? मागासवर्गीयांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या OBC SC ST तिन्ही म्हणजे या समाजातल्या 70 ते 80% लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण आणणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याला नाहीये ठीक नाही, ठीक नाहीये. सत्ताधारी गटाची रणनीती असणार आहे शिवसेना उद्धव सत्ताधारी गटाची. तुमचं काही बोलणं झाले पहिल्या बैठका झाल्या किंवा महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद झाली आहे? नाही, तुम्हाला सगळ्यांना सांगितली तर ती रणनीती कशी असेल? ती रणनीती आहे म्हटल्यावर ती तुमच्याशी शेअर नाही करायची, इतकी साधं गणित आहे. होय, निश्चितपणे मला असं वाटतं की लोकसभेचा जो काही विजय झाला त्याचं कवित्व आता आम्ही थांबवलं पाहिजे आणि डोक्यात हवा न जाऊ देता खूप शांतपणे विधानसभांच्या तयारीला लागलं पाहिजे. त्यामुळे आता लोकसभेचं कवित्व थांबवून आम्ही विधानसभेच्या एकूण जी काही व्यूहरचना आहे, जागा वाटप आहे, काही जागा महत्त्वाच्या टार्गेट करणं आहे आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये ज्यांचे सिटिंग MLA सिटिंग MPs आहेत त्याच्यानुसार त्या जागा त्या लोकांकडे जाणं किंवा काही जागा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने अदलाबदली करणं, या सगळ्यांवरती चर्चा चालू आहे. मराठवाड्यामध्ये ओबीसीचं खरं तर आंदोलन चालू आहे 6 ते 7 वर्षापासून. इकडं मराठा आंदोलन झालं बघायला दुसरीकडे ओबीसी आंदोलन, कुठेतरी मराठा वर्सेस ओबीसी वाद पुन्हा मला असं वाटतं की मराठा आंदोलन असेल किंवा OBC आरक्षण आंदोलन असेल, या दोनही लोकांना खेळवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी अजिबात करू नये. कारण जर सत्ताधारी मनोज जरांगेंना जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत, तेच सत्ताधारी OBC आंदोलकांना जाऊन भेटतात आणि सांगतात की आम्ही तुमच्याही मागण्या पूर्ण करणार आहोत, तर एका म्याने 2 तलवारी कशा काय राहू शकतील? मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने जर खरंच सरकारची नियत असेल
आणि त्यांना जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण करायचं नसेल आणि खरंच आरक्षण वाचवण्याची आणि दोनही घटकांना न्याय देण्याची सरकार पक्षाची नियत असेल तर मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक या दोनही आंदोलकांना समोरासमोर घेऊन सरकारने त्यांची एकत्रित बैठक समन्वयाने बैठक घडवून आणून त्यावर काय तो सोपस्कार आणि मार्ग शोधला पाहिजे. आमदार खासदारांची बैठक आहे म्हणून माझं एक वेगळं काम होतं ज्यासाठी मी ताईंना सहज मेसेज केला होता. त्यांना म्हटलं होतं की मी पुणे किंवा मुंबईमध्ये कुठे भेटू तर त्यावेळेला पुण्यात असाल तर मार्केट यार्डला या. इथं आल्यानंतर कळलं की तुम्ही सगळी लोक आहात हे माहितीच आले. खरं तर तयारीला